नक्कीच आपण पाहिलं असं गेले कित्येक दिवस आपण ह्या म्हणजे गेल्या एकाच वर्षापासून आपण या ब्रिजचं काम होण्यासाठी सतत नगरपालिकेकडे पाठपुरावा केलाय, पत्रव्यवहार केलाय. परंतु अपेक्षित होतं की हे काम पावसाळ्याच्या आधीच कुठेतरी व्हावं. आपणच होतात जे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये निवडणुकीच्या आधी ह्या ब्रिजवर पूर्ण सळया दिसत होत्या बाहेर, पण आपण त्याच्यावर स्वखर्चाने एक पीसीसी करून हा रस्ता मोकळा केला होता नागरिकांसाठी. परंतु आता पुन्हा ते पावसाळ्याआधी काही अडचण नको यायला, ब्रिज तसा पूर्ण नाल्याचं काम केलं तेव्हा थोडं ढासळलेलं होतं आणि ते आता पूर्ण काम प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि नागरिकांना याय जायला खूप कंजेस्टेड रस्ता आहे. आमच्याकडे आता खूप वस्ती वाढली आहे, डेव्हलपमेंट वाढली आहे, वस्ती वाढली आहे. हरिओम पार्क, आनंद विहार, वसंत विहार, भवानी चौक, आनंद पार्क, मोतीराम पार्क इकडे जाण्याचा नागरिकांचा कल जास्त आहे आणि त्याच्यामुळे ब्रिज छोटा पडतो. म्हणून आता आपण तो ब्रिज दुरुस्तही करत आहोत, मोठा नव्याने बांधून नागरिकांना एक चांगला रस्ता आपण आम्ही MSEB कडे त्याचा पत्रव्यवहार करून आम्ही त्याचा फॉलोअप घेत आहोत, पाठपुरावा केलेला आहे. आणि तो खरंच खूप एक पूल आहे जो टर्निंगलाच आम्हाला प्रॉब्लेम करतो. तो पूल आम्ही शिफ्टिंगसाठी आपण तशी मागणी केलेली आहे आणि लवकरच तेही काम होईल. म्हणजे इथे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, वाहनांना आणि प्रश्न म्हणजे जास्त महत्त्वाचं की आमचं इथे रिक्षा स्टँड आहे आणि त्या येणाऱ्या स्कूल बस आहेत, तर त्याच्यासाठी खूप त्रासदायक ठरत होतं हे आणि लवकरच आम्ही त्यांनाही हे सोयीस्कर करून देत आहोत. नक्कीच आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब आणि तसेच आपल्या शहराच्या नगराध्यक्षा सो तेजश्री करंजुले पटेल मॅडम आणि सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे खूप खूप आभार, ज्याच्या माध्यमातून ज्यांनी आमची मागणी पूर्ण केली, आम्हाला लवकरात लवकर काम चालू करण्याची परवानगी दिली. त्यांचे खूप खूप मनापासून आभार.